नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 2.3 प्रश्न नंबर 1. वजा 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. आता मित्रांनो बघा, वजा 1 ला 100 वेळा गुणायचं म्हणजे मित्रांनो वजा 1 चा 100वा घात. म्हणजे मित्रांनो बघा, वजा 1 गुणिले वजा 1 मित्रांनो असं आपल्याला 100 वेळेस करायचंय. मित्रांनो आपण 100 वेळा करणार. आता 100 ही आहे मित्रांनो समसंख्या. मग मित्रांनो बघा, वजा 1 गुणिले वजा 1 अशा तयार होतील 50 जोड्या. मित्रांनो अशा 50 जोड्या तयार होतील. वजा 1 गुणिले वजा 1 अशा 50 जोड्या तयार होतील, कारण की आपल्याला 100 वेळेस गुणायचंय. म्हणून एक नियम आहे मित्रांनो, दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो म्हणजे वजा 1 गुणिले वजा 1 केलं तर मित्रांनो आपलं उत्तर येणार 1. पुन्हा वजा 1 गुणिले वजा 1 केल्यानंतर मित्रांनो या जोडीचं सुद्धा उत्तर 1च येणार आहे. मित्रांनो 50 जोड्या तयार होतील. प्रत्येक जोडीचं उत्तर 1 येतं आणि या सर्वांचा आपण गुणाकार केला म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1. मित्रांनो असं आपण कितीही वेळेस केलं तरी आपलं उत्तर येणार आहे 1. म्हणजे वजा 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो मित्रांनो 1. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 1. उदाहरण नंबर 2. एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत रुपये 1250 असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील. तर मित्रांनो बघा, एक जोडे मोज्याची किंमत ही एका टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे मित्रांनो एका टोपीची किंमत x असेल, म्हणजे एका टोपीची किंमत 1 असेल तर एका मोज्याच्या जोडीची किंमत असेल मित्रांनो 2x. म्हणजे थोडक्यात एका मोज्याच्या जोडीच्या अर्धी किंमत ही एका टोपीची असते. म्हणजे मित्रांनो आपण एक जोडे मोज्याची किंमत जर आपण 4 घेतली तर एका टोपीची किंमत किती असेल मित्रांनो त्याच्या अर्धी म्हणजे 2. म्हणजे थोडक्यात एका टोपीची किंमत 2 असेल तर एक जोडे मोज्याची किंमत किती असेल 4. मग आता मित्रांनो आपल्याला 5 मोज्यांच्या जोड्यांची किंमत दिलेली आहे, ती आहे 1250. तर त्यावरून मित्रांनो आपण एका मोज्याच्या जोड्याची किंमत काढूया. बघा, एक जोडे मोजे, एक जोड्याच्या मोज्याची किंमत मित्रांनो आपण काढणार. तर ती कशी काढणार? 1250 भागिले मित्रांनो आपण करणार 5 म्हणजे आपल्याला मिळेल एका जोड्याच्या मोज्याची किंमत. मग मित्रांनो बघा, 5 1 5, 5 2 10, बाकी उरली 2, 5 5 25 आणि 0. म्हणजे मित्रांनो एका मोज्याच्या जोड्याची किंमत आहे, एक जोडे मोज्याची किंमत आहे मित्रांनो 250. हे आपल्याला मित्रांनो पहिलं उत्तर मिळालं. मग आता यावरून मित्रांनो एक जोडे मोज्याची किंमत जर मित्रांनो 250 असेल तर एक टोपी किंमत, एका टोपीची किंमत किती असेल मित्रांनो? तर एका टोपीची किंमत असेल याच्या अर्धी म्हणजे 125. तर मित्रांनो आता आपण आपलं गणित सोडू शकतो. तर बघा, मोज्याच्या 2 जोड्या म्हणजे मित्रांनो 2 गुणिले मोज्याच्या एक जोडीची किंमत आहे 250. मग 2 गुणिले 250 म्हणजे मित्रांनो किती उत्तर येणार? 500. आणि त्यानंतर 4 टोप्या म्हणजे 4 गुणिले एका टोपीची किंमत आहे 125. तर मित्रांनो बघा या ठिकाणी हा गुणाकार सुद्धा 500 येतो. बघा, 4 5 20 हातचे आले 2, 4 2 8 आणि 2 10 हातचा आला 1 4 आणि 1 आणि मित्रांनो 5. तर मित्रांनो आपलं उत्तर आलं 1000. म्हणजे 2 जोड्या मोज्यांची किंमत 500 रुपये आणि 4 टोपींची किंमत सुद्धा मित्रांनो 500 येते. दोघांची बेरीज केली तर 1000. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रुपये 1000. प्रश्न नंबर 3. 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची रिसिप्रोकल्स बेरीज असेल
मित्रांनो, दोन या ठिकाणी शब्द आलेले आहेत ज्यामुळे आपला थोडा गोंधळ होऊ शकतो. उभय पक्ष. आता उभय पक्ष त्यालाच इंग्रजीमध्ये शब्द दिलेला आहे रिसिप्रोकल. रिसिप्रोकल्स हा शब्द आहे मित्रांनो, त्याला आणखीन गुणाकार व्यस्त म्हटलं जातं. गुणाकार व्यस्त. आता मित्रांनो, आपल्याला एवढं जर समजलं तर बघा, दोन अंकांची बेरीज आहे मित्रांनो 8 आणि त्यांचा गुणाकार आहे 15 आणि त्यांच्या आपल्याला उभय पक्षांची म्हणजे थोडक्यात त्यांच्या गुणाकार व्यस्ताची आपल्याला बेरीज करायची. मग आता मित्रांनो, त्या संख्या आहेत 3 आणि 5. म्हणजे बघा, 3 अधिक 5 8 आणि 3 गुणिले 5 मित्रांनो किती होणार? 3 5 15. आपल्याला दोन संख्या मिळाल्यात 3 आणि 5. मग मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या संख्या आहेत 3 आणि 5. आता 3चा गुणाकार व्यस्त, 3चा गुणाकार व्यस्त आहे 1/3 आणि 5चा गुणाकार व्यस्त आहे 1/5. आता मित्रांनो, आपल्याला दोन अपूर्णांक मिळाले. या अपूर्णांकांची आपल्याला करायची त्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, म्हणजे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची. मग आता छेद सारखा नाहीये म्हणजे तिरकस गुणाकार होणार. 5 गुणिले 1 5 1 5 अधिक 3 गुणिले 1 3 1 3 आणि छेदस्थानी 3 गुणिले 5 3 5 15. तर मित्रांनो बघा, 5 आणि 3 8 आणि छेदस्थानी 15. तर मित्रांनो, त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज आली 8/15. उभय पक्षांची बेरीज असेल मित्रांनो 8/15. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 8/15. प्रश्न नंबर 4. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. मित्रांनो बघा, आपण सुरुवातीला तुलना करूया. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. बघा मित्रांनो, रमेशला गुण जास्त मिळालेले आहेत मित्रांनो गुणापेक्षा, गुरुदासपेक्षा. रमेशला गुरुदासपेक्षा जास्त गुण आहे म्हणजे गुरुदासला कमी आहे. तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले आणि मित्रांनो लीलाला गुरुदासपेक्षा सुद्धा कमी आहेत. गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत म्हणजे गुरुदासला मित्रांनो जास्त आहे आणि लीलाला 7 गुण कमी आहेत. तर मित्रांनो सगळ्यात कमी गुण आहे लीलाला. सगळ्यात कमी गुण आहे लीलाला, त्यापेक्षा जास्त गुरुदासला आणि त्यापेक्षा जास्त रमेशला. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघा, समजा सगळ्यात कमी गुण कुणाला आहेत तर सगळ्यात कमी गुण आहेत मित्रांनो लीलाला आणि लीलाचे जे गुण आहेत त्याला मानणार आपण एक्स. मग मित्रांनो पुढे बघा, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 कमी आहेत म्हणजे मित्रांनो बघा, आता गुरुदासपेक्षा 7 कमी आहेत म्हणजे मित्रांनो गुरुदासला लीलापेक्षा 7 गुण जास्त आहेत. लीलाचे आहेत एक्स अधिक 7 म्हणजे मित्रांनो गुरुदासला लीलापेक्षा 7 गुण जास्त आहेत आणि मित्रांनो रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत. या ठिकाणी आहे रमेशला गुरुदासपेक्षा 15 जास्त आहे. मग रमेशला गुरुदासला किती आहे तर गुरुदासला आहे x अधिक 7 आणि त्याही पेक्षा आणखीन 15 गुण रमेशला जास्त आहे म्हणजे मित्रांनो अधिक 15 म्हणजेच किती होणार x अधिक 15 आणि 7 22. तर मित्रांनो यावरून आपल्याला एक समीकरण तयार करता येतं. बघा आता हे समीकरण कसं तयार होईल तर बघा, x अधिक 7 अधिक x अधिक 22 आणि मित्रांनो तिघांना एकूण गुण किती आहेत तर 83. इथपर्यंत जर आपल्याला समीकरण सोडवता आलं तर आपण हे पुढे गणित सहज सोडू शकतो. आता मित्रांनो x ची बेरीज करायची 1 2 आणि 3 म्हणजे मित्रांनो 3x अधिक आता हे जे अंक आहे 22 आणि 7 मित्रांनो यांची बेरीज झाली 29. 22 आणि 7 29 बरोबर 83. आता मित्रांनो 3x आता या ठिकाणी अधिक 29 ला काय करायचं बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जायचं म्हणजे मित्रांनो बघा
83 वजा 29 अधिक 29चे वजा 29 झाले. आता त्यानंतर मित्रांनो 3x बरोबर आता यांची वजाबाकी इथे झाली मित्रांनो 13. 13तून म्हणजे 3तून 9 जात नाही म्हणून 13 झाले. 13तून 9 गेले, खाली राहिले 4 आणि इथे झाले 7. 7तून 2 गेले 5. मित्रांनो 3x बरोबर 54. मग आता मित्रांनो x आणि 3 यांच्यामध्ये आहे गुणाकार. 3 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर गुणिलेचे होतील भागिले म्हणजे 54 भागिले 3. आता मित्रांनो बघा 3 1 3 बाकी उरली 2 म्हणजे 3 8 24 म्हणजे मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर 18. आता मित्रांनो x ची किंमत आपल्याला 18 मिळाली. आपल्याला प्रश्न विचारलाय गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. मित्रांनो यावरून आता गुरुदासला किती गुण आहेत तर मित्रांनो x अधिक 7 म्हणजे मित्रांनो x ची किंमत किती आली 18. 18 अधिक 7 केलं तर मित्रांनो आपलं उत्तर येणार 25. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 25. मित्रांनो उदाहरण व्यवस्थित बघा, ह्या सगळ्या स्टेप फॉलो करा. याच प्रकारचे आणखी 2 उदाहरणं आपल्याला या स्वाध्यायामध्ये बघायचे आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 25. उदाहरण नंबर 5. 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता. मित्रांनो 1836 या संख्येला आपण 17 ने भाग देणार. 17 ने आपण मित्रांनो 18 ला भाग देणार. ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे. 18 मोठे आहेत मग मित्रांनो 1 चा भाग जाणार 17 1 17. 18 मधून 17 गेले, बाकी उरली 1. आता वरून घेतले 3. मित्रांनो ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे. 13 लहान आहेत, 17 पेक्षा 13 लहान आहेत म्हणून मित्रांनो आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी अगोदर शून्याचा भाग द्यावा लागेल. मग मित्रांनो इथे सुद्धा आपण शून्य लिहिला, बाकी उरली 13 आणि आता वरून घेतले 6 झाले 36. आता मित्रांनो बघा 17च्या पाड्यामध्ये 136 किती नंबरला आहे 17 8 136. 136 मधून 136 गेले, बाकी उरली मित्रांनो 0 आणि भागाकार आला 108. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 108. प्रश्न नंबर 6. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते. तर मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला तिघांची तुलना करायची आहे. करीम काय म्हटलं मित्रांनो, करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहेत म्हणजे करीमला जास्त आहे आणि मित्रांनो रहीमला गुण कमी आहेत म्हणजे रहीमकडे लहान तोंड आहे, करीमकडे मोठं तोंड आहे. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहे. आता रहीमपेक्षा आणखी 10 गुण कमी कुणाला आहे, रहीमपेक्षा सुद्धा कमी गुण आहेत कुणाला तर मित्रांनो मदनला सुद्धा मित्रांनो मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला एक समीकरण तयार करायचंय. त्यासाठी समजा तर मित्रांनो सर्वात कमी गुण कुणाला आहे, सर्वात कमी आहे मदनला. मग मित्रांनो मदनला जे गुण आहेत त्याला मानायचं x. मग आता मित्रांनो मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. मित्रांनो मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत म्हणजे रहीमला काय आहे 10 गुण जास्त आहे. या ठिकाणी रहीमला मित्रांनो मदनपेक्षा 10 गुण जास्त आहेत म्हणजे x अधिक 10. त्यानंतर आता पुढे आहे करीम बरोबर. आता मित्रांनो करीमने काय केलंय रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मग आता रहीमला किती आहे तर रहीमला आहे x अधिक 10 आणि त्याही पेक्षा 15 गुण म्हणजे करीमने रहीमचे x अधिक 10 त्यापेक्षा 15 गुण जास्त मिळवले म्हणजे मित्रांनो अधिक 15 म्हणजेच किती होणार x अधिक 15 आणि 10 25. मित्रांनो इथपर्यंत जर आपल्याला गणित समजलं तर आता पुढे समीकरण तयार करणं अतिशय सोपं आहे. मग समीकरण काय तयार होईल मित्रांनो x अधिक 10. x म्हणजे मदनचे, रहीमचे गुण आहेत x अधिक 10 आणि अधिक करीमचे किती आहेत x अधिक 25. मग मित्रांनो ह्या तिघांचे मिळून एकूण गुण किती आहेत 110. आता मित्रांनो हे समीकरण आपल्याला सोडवायचं. x किती होणार
3x अधिक हे 25 आणि 10 35 बरोबर 110. आता मित्रांनो बघा, हे अधिक 35 जे आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर अधिकचे होणार वजा, म्हणजे 3x बरोबर 110 वजा 35. आता 3x बरोबर 110 मधून मित्रांनो 35 गेल्यानंतर किती शिल्लक राहतील, तर राहतात मित्रांनो 75 ची वजा बाकी आहे. आता 3 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार, मग 3 या ठिकाणी गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे x बरोबर 75 भागिले 3. आता मित्रांनो भागाकार किती येतोय बघा, 3 1 3, 3 दुणे 6, बाकी उरली 1 आणि 3 5 15, म्हणजे मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर 25. x ची किंमत मिळाली आपल्याला मित्रांनो 25. आपल्याला प्रश्न विचारलाय करीमला किती गुण मिळाले होते, तर मित्रांनो या ठिकाणी करीमला किती गुण मिळाले होते, तर मित्रांनो करीमचे गुण आहे x अधिक 25, x अधिक 25. तर मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली 25, मग 25 अधिक 25 बरोबर मित्रांनो 50, म्हणजे करीमला 50 गुण मिळाले होते. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 50. मित्रांनो व्यवस्थित बघा, सगळ्या स्टेप व्यवस्थित बघा. या प्रकारचं आणखी एक उदाहरण आपल्याला पुढे बघायचं आहे. प्रश्न नंबर 7. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. जोसेफला किती गुण मिळाले? तर मित्रांनो 6व्या प्रश्नासारखाच हा 7वा प्रश्न आहे. सुरुवातीला आपल्याला ही तिघांची तुलना करायची आहे. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जोसेफला कमी गुण आहे कुणापेक्षा, अमितपेक्षा, म्हणजे अमितला आहे जास्त. आणि पुढे काय म्हटले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त आहेत, म्हणजे मित्रांनो अमितच्याही पुढे कोण आहे, कुमारला अमितपेक्षा सुद्धा 12 गुण जास्त आहेत, म्हणजे मित्रांनो जोसेफला सर्वात कमी, त्यापेक्षा जास्त अमितला आणि त्यापेक्षा जास्त कुमारला. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, समजा ज्याला सगळ्यात गुण आहेत मित्रांनो त्याच्या गुणांना आपण x मानणार. जोसेफला जे गुण मिळाले मित्रांनो आपण त्याला x मानणार. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. मित्रांनो पुढे आहे अमितपेक्षा, जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, म्हणजे मित्रांनो अमितला काय असणार, जोसेफपेक्षा 8 गुण जास्त, म्हणजे जोसेफचे आहे x, त्याच्यापेक्षा 8 गुण जास्त, म्हणजे x अधिक 8. आणि त्यानंतर पुढे आहे मित्रांनो कुमारला किती गुण पडले, तर कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त, म्हणजे अमितला किती आहे, अमितला आहे x अधिक 8 आणि त्यापेक्षा 12 गुण जास्त, आणखीन 12 गुण जास्त कोणाला आहे, तर मित्रांनो कुमारला. म्हणजे अमितपेक्षा x अधिक 8 पेक्षा आणखी 12 गुण जास्त आहेत. तर मित्रांनो आता आपण समीकरण तयार करणार. समीकरण काय होणार, x अधिक 8, x म्हणजे जोसेफ, अमितचे आहेत x अधिक 8. त्यानंतर कुमारचे किती आहे मित्रांनो, तर कुमारला मित्रांनो होणार x अधिक 8 अधिक 12 म्हणजे x अधिक 20. मग आता अधिक x अधिक 20 आणि बरोबर मित्रांनो तिघांना गुण मिळालेले आहेत 205. मग आता x किती होणार, 3x अधिक 20 आणि 8 झाले 28 बरोबर 205. आता मित्रांनो बघा 3x बरोबर 205 मित्रांनो हे अधिक 28 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होणार, वजा 28. मग आता 3x बरोबर, आता या ठिकाणी मित्रांनो किती झाले, 5तून 8 जात नाही, मग झाले 15, 15तून 8 गेले खाली राहिले 7. आता इथे झाले 9, 9तून 2 गेले खाली राहिले 7 आणि इथे 177. 205 मधून 28 गेले 177. आता मित्रांनो 3 आणि x यांच्यामध्ये काय आहे, गुणाकार. मग हे 3 काय होणार मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या जाणार उजवीकडे, ते गुणिले आहे तिकडे गेल्यानंतर होणार
भागिले मग मित्रांनो पुढे बघा x बरोबर 177 भागिले 3 177 भागिले 3 या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करायचा आहे 3 1 3 आणि 3 5 15 बाकी उरली 2 झाले 27 3 9 27 मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर 59 मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारलाय जोसेफला किती गुण मिळाले तर मित्रांनो जोसेफचे गुण आपण x मानलेले आहेत मग x ची किंमत आपल्याला मिळाली 59 म्हणजे मित्रांनो जोसेफला 59 गुण मिळाले म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 2.3 संपला यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद